भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या संस्थेला शासकीय भूखंड, वित्त आणि महसूल विभागाचा विरोध डावलत संस्थेला 5 हेक्टर जागा बहाल। अमित शहांसोबत महायुतीच्या नेत्यांची 2.5 तास बैठक, जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती। लवकरच अंतिम जागा वाटप जाहीर होण्याची शक्यता। मराठा आंदोलन, नाराजीची चिंता नेत्यांवर सोडा, कार्यकर्त्यांनी कामाला लागा। अमित शहांच्या कार्यकर्त्यांना सूचना। बैठकीची इनसाइड स्टोरी एबीपी माझाच्या हाती। ताकदीनं मैदानात उतरल्यास कोणीही वाकडं करू शकणार नाही, विजय आपलाच आहे। अमित शहांच्या बैठकीत फडणवीसांनी रणशिंग फुंकलं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस, नाशिक आणि कोल्हापुरातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार। रात्री उशिरा जरांगेंना सलाईनमधून औषध, गावकऱ्यांच्या आग्रहानंतर जरांगेंनी उपचार घेतले। पंतप्रधान मोदींचा उद्या पुणे दौरा, मोदींच्या कार्यक्रमस्थळी चिखलाचं साम्राज्य, आजही मुसळधार पावसाचा इशारा। भाजपचे नेते मोहित कंबोज यांना सीबीआयचा दिलासा, सेंट्रल बँकेचं 103 कोटींचं नुकसान केल्याप्रकरणी पुरावे सापडत नसल्यानं न्यायालयात क्लोजर रिपोर्ट। कंत्राटी शिक्षक भरती विरोधात शिक्षक संघटना आक्रमक, 22 संघटनांचं आज सामूहिक रजा आंदोलन। अक्षय शिंदेच्या वडिलांची हायकोर्टात धाव, पुरावे नष्ट करण्यासाठीच हत्या केल्याचा आरोप, याचिकेवर आज तातडीची सुनावणी। जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीच्या आज दुसऱ्या टप्प्यात 26 जागांवर मतदान, 6 जिल्ह्यातील 25 लाख काश्मीरी मतदार मतदानाचा हक्क बजावणार। बदलापूर एन्काउंटरनंतर मुंबईमध्ये बॅनरबाजी, पोलीस सरकारसाठी वसुली करणारे तर पोलीस जनतेसाठी हिशोब करणारे, फरक स्पष्ट अशा आशयाचा बॅनर, महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रयत्न। सोन्याच्या दरात मोठी उसळी, जळगावमध्ये सोन्याचा दर 77,000वर, अमेरिकी फेडच्या व्याजदर कपातीचा परिणाम। राज्यभरात आज मुसळधारेचा इशारा, पुणे आणि रायगडला रेड अलर्ट, तर मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट जारी। चालत्या ट्रेनमधून प्रवाशांना फटका मारून मोबाईल चोरणाऱ्या फटका गँगच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या, तब्बल 14 गुन्ह्यात हवा असलेला संशयित फक्त 22 वर्षांचा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।